पाहावं असं वाटतंय असं विचार करू लागले. म्हणे तया मारुतीची युद्ध करीत होता काजयाची. मारुती म्हणे का म्हणेची तरी ऐका माझी. विचारला अग्निदेव ज्या काही असणाऱ्या वायुदेवाने आणि ज्या काही असणाऱ्या वरुण देवाने कशासाठी युद्ध करू लागलेला आहे. मग मारुती ज्या काही असणाऱ्या त्या देवांना दोन काय सांगतोय का. म्या बहुत यत्ने करून गौरवोडी मचिंद्रनंदन मरम आदरे स्त्री राज्या कारण पाठविला हे की. हनुमंतराय म्हणू लागले मी अतिच कष्टानं अतिसायासानं मच्छिंद्रनाथाला स्त्री राज्यामध्ये पाठवलेलो आहे असं हनुमंतराय त्या दोन देवापुढे बोलू लागला. हे तरी हे तयाचे असती जती तेथे गेलिया तया प्रती भेटल्या तयाची समूळ वृत्ती बोध स्थिती आणि तिला. मग हा काणीपणात त्या स्त्रीराज्यामध्ये जाईल आणि तिथून ज्या काही असणाऱ्या मी त्या मैनाकिनीला ज्या काही असणाऱ्या वचन दिलेलं आहे तुझ्या जवळच तो मच्छिंद्रनाथ राहील. पण हा जो काही असणारा काणीपणात मच्छिंद्रनाथाला घेऊन येईल अशी भीती माझ्या मनामध्ये हनुमंतराय त्या ठिकाणी बोलू लागले. मग तो सांडोनी ते तिचे स्थान स्वदेशात करी गमन ऐसे चित्ती कल्पना अनुन युद्धाला मिसळलो. आता तो त्या ठिकाणी जाईल स्त्री राज्यातला मच्छिंद्रनाथ परत घेऊन येईल. त्याच्यासाठीच मी जे काही असणार काय करू लागलेलो आहे काणिपनाथाबरोबर युद्ध करू लागलेला हनुमंतराय बोलू लागले. तरी आता सो कैसे हा गेलिया स्त्री राज्यास काही योग मच्छिंद्रास बोलू नये दुरुक्ती. मग प्रत्येकाचा जे काही असणारा अधिकार वेगळा आहे. हे जती म्हणजे सर्व नाथपंथी आहेत. मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यामध्ये गेले ते माझ्या मुळात मैनाकिनी बरोबर राहू लागले आणि मग त्यांच्या धर्माच्या विरुद्ध झाले हे आणि मग त्याच्या बरोबर भांडण करतील. त्याच्या अगोदरच आपण इथं मिटवावं असा माझा एक छोटासा प्रयत्न आहे हनुमंतराय बोलू लागले. ऐसे प्रकरणी भाष्य देऊन अवश्य करावे आणि गमन. मग माझे काही एक झरण होणार नाही नाथाचे. काणिपनाथाने मला वचन द्यावं मी ज्या काही असणाऱ्या मच्छिंद्रनाथा बरोबर काय बोलणार नाही. माझं काणिपनाथाचं युद्ध संपलं. अवश्य स्त्री राज्यामध्ये काणिपनाथ सुद्धा जावं असं त्या ठिकाणी हनुमंतराय का ज्या काही असणाऱ्या दोन देवाला बोलू लागले. आईचे बोलता वायू सुता पंपती म्हणे बरवेयात आहा म्हणून वदे मरुत सुत यात काय वेच तसे. वरुणाने वायुदेवाने या दोघांच्या गोष्टी ऐकल्या बरोबर याच्यामध्ये असं अवघड काय आहे. एकमेकाला बोला आणि युद्ध संपवा. मग हसोनी बोलिले कानिपनाथे आहा शंकारिया तुम्हाते. तरी प्रयोजन काय मुते मचिंद्राते बोलाय. काणिपनाथ
विचार करू लागला, तुमचा मजकूर मला कळाला, म्हणजे तुमचा अर्थ म्हणजे युद्ध करण्याचं काय आहे कळालं. मच्छिंद्रनाथाला न बोलण्याचं सुद्धा कारण मला कळालं. स्वतःच जे काही असणार म्हणजे माणसाची वृत्ती स्वतःला खात असते. तुम्हाला दृष्टांत देतो कळेल. पूर्वीच्या काळामध्ये बाहेर कणगी असायच्या, बाहेर रस्त्याला, आणि रस्त्याला कणगी असायच्या त्यावेळेस एका मावशीनं शेजारच्या मावशीच्या कणगीतलं एक पोत गहू हाणली. एक पोत गहू हाणली, जशाला तसं खालून लिपत ते काही असणार काढायचं, पुढे परत शेण पुसून ठेवायचं. आणि 1-2 दिवस गेले, 4 दिवस गेले, स्वतःची वृत्ती स्वतःला खातीये. मग काही तर निमित्तानं त्या ठिकाणी माणसाचा जमाव झाला आणि माणसं जमले. आणि प्रत्येक आलेल्या गेलेल्या गड्याला बाईला विचारू लागली, तिथं काय झालं हो, माणसं का गोळा झालते? त्यांनी म्हणल्या अमुक अमुक असं असं काय तर आहे म्हणून गोळा झालते. हा, मला काय वाटलं का गावातच बोल लागते. अजून काय तर झालं. दुसऱ्या दिवशी 1-2-4 दिवस गेले, अजून म्हणायची माणसं गोळा झाले, सगळं झालं. कशासाठी जमले होते हो? ती एकमेकाचं कुणाच तर भांडण लागलं होतं म्हणून जमली. ते असं होय, भांडण लागलं होतं, मला वाटलं का गावातच काय बोलला ती, असं बोलायची. तस मच्छिंद्रनाथ जे हनुमंतरायचं आणि कानिपनाथाचं युद्ध झालं बाबा, त्यावेळेस कानिपनाथानं ओळखलं असं होई म्हणला इथं. मग मच्छिंद्रनाथाला बोलायला काय हरकत नाही. कशासाठी गेलाय, काय म्हणून तुम्ही आहे तिसरी राज्यात गेलाय, असले महाराज राहते का म्हणलाय ना, बोला. तरी सहसा मी मच्छिंद्राशी बोलणार नाही दुर्बलेशी, वा, आणि संबोधोनी त्याशी तेथील तेथे स्थापुकी. याला मराठीतून काय म्हण म्हणावं, चोराच्या मनात चालणं. असं आहे तुमच्या मनात, मी मच्छिंद्रनाथाला बोलणार नाही बाबा, आणि बोललोच तर घेऊन येणार नाही, राहू द्या स्त्री राज्यातच, त्याला काय करायचं आहे आम्हाला, असं त्या ठिकाणी कानिपनाथ त्याच्या काही असणाऱ्या कुणाकुणाला बोलू लागला, वरून आला आणि वायुदेवाला हनुमंतरायला बोलू लागला. म्हणतात ऐसे वदोनी करतळ भाषा देवोनी तुष्ट केली त्यास, मग आपण आपल्या स्वस्थानास त्रिवर्गही चालिले. बाबा एवढं बोलले, भांडणच मिटलं की कशासाठी करायचं, झालं. चला, मच्छिंद्रनाथ जे कानिपनाथ ज्या काही असणाऱ्या स्त्रीराज्यामध्ये जाणार आहेत, हनुमंतराय, वरुण आणि वायुदेव आपापल्या स्वस्थानाला म्हणजे आपापल्या ज्या काही असणाऱ्या ठिकाणी आले. सकळ गेले स्वस्थानाशी, तो उदय झाल्या लोटली निशी, मग नाथ शिष्य कटकेशी ते दोन्ही निघाले. मग कानिपनाथ जे काही असणारे आपले शिष्य जो भरपूर आहेत, आणि त्या शिष्यासहित त्या ठिकाणी त्या स्त्री राज्यामध्ये जाण्यासाठी निघाले. म्हणतात स्त्री राज्यात प्रवेशून नाना तीर्थ क्षेत्रस्थान पाहत पाहत गजानन मुरडी पातला. आता स्त्री राज्यामध्ये गेले. स्त्री राज्यामध्ये गेल्याच्या नंतर अनेक स्त्री राज्यामधले त्या ठिकाणी जे काही असणारे तीर्थ आहे, तीर्थ करत करत श्रंग मुरडी या ठिकाणी त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हा कानिपनाथ गेले. तो ते गावीचे नृपासणी तिलोत्तमा मैनांकिनी, मच्छिंद्रासह बाई सोडी सभास्थानी सेवे लागी विनातनी. मग आता त्या कुठे गेले, श्रंग मुरंडी या ठिकाणी जे काही असणारे कानिपनाथ गेले. त्या ठिकाणी काय स्त्री राज्य आहे, आणि स्त्री राज्यामध्ये ज्या राणीला 3 नाव आहेत, मैनाकिनी, तिलोत्तमा, अशा त्या तिलोत्तमे सहित मैनाकिनी सह
त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ बसलेले आहेत. काय करतात आहे का? तो कानिपनात फेरी आला करीत राजद्वारी सवे शिष्य कटक भारी तो द्वार रक्षक शोधा लागी धावले. मग त्यावेळेस त्या ठिकाणी कानिपनाथ फेरीला गेले आणि फेरी करत करत आहेत. एवढ्यामध्ये कानिपनाथाला त्यांचे शिष्य जे काही असणारे शोधू लागले. शोधिता शिष्य नयनी तो काणी पाकळला काणी मग जाऊनी राजंगणी व्रतांत सर्व सुचविला. आणि मग त्यावेळेस त्या ठिकाणी त्या राजांगणामध्ये कानिपनाथ जे काही असणारे फेरीला गेले आणि सर्व वृत्तांत त्या ठिकाणी जे काही असणारे कानिपनाथ त्या राजांगणामध्ये सांगू लागले. म्हणती महाराजा ग्रामद्वारी कानिपासनात परिवारी सात से शिष्य समुद्र लहरी तव भेटी आला शे. कानिपनाथाचा शिष्य त्या ठिकाणी गेले आणि ज्या काही असणाऱ्या मच्छिंद्रनाथाला सांगू लागले, मी फेरीला आलेलो आहे या ठिकाणी, तुमच्या भेटीला कानिपनाथ आलेले आहेत आणि बरोबर 700 शिष्य आहेत अशी बातमी त्या ठिकाणी राजांगणामध्ये म्हणजे मैनाकिनी राणी जवळ त्या ठिकाणी सांगू लागले. हे ऐकोणी मच्छिंद्रनाथ म्हणे पाहिला तया कोण पंथ एरी म्हणती म्हणवती नाथ कान फाटी करणी ते. त्या राजांगणामध्ये जाऊन जे काही असणाऱ्या शिष्याने बातमी सांगितली. मच्छिंद्रनाथ मधूनच विचारू लागले कुणाला? त्या तिलोत्तमा राणीला आणि सांगू लागले ते कोणत्या पंथाचे आहेत, कशासाठी या ठिकाणी आलेले सर्व विचारून घे. ऐसे ऐकोणी मच्छिंद्रनाथ परमगत कले तयाचे चित्त म्हणे आला की गोरक्षनाथ पालटोनी नामाते. एवढा ऐकल्या बरोबर मच्छिंद्रनाथाला एक धसका बसला, भीती निर्माण झाली. आता इथं कोण आलंय? माझा शिष्य गोरखनाथच आलाय की काय? आणि तो कसा आलाय? आपलं नाव बदलला आणि मला शोधण्यासाठी आलाय अशी भीती मच्छिंद्रनाथाला वाटू लागली. तरी आता कैचे येथे राहू देईन या सुखाचे आहा तिलोत्तमा सौंदर्य माते लागली होती प्रीतीने. ज्ञानोबाराय ओवी सांगतात अनेक झाला घराच्या रूप संन्यासाच मोहथोरू संता बहुत अहंकारू कलयुगा माझी. बाबा संन्यासाला सुद्धा भावना उत्पन्न झाली. म्हणजेच मच्छिंद्रनाथ म्हणू लागले असलं स्त्री राज्य असली तिलोत्तमा राणी सोडून मला निश्चित तो काही असणारा गोरक्षनाथ परत तिकडून घेऊन जाईल अशी भीती मच्छिंद्रनाथाला वाटू लागली. म्हणतात परितया माझी विक्षेप झाला की सैंधवे दुग्ध घटना चला तन्याय न्याय झाला प्रारब्ध वशे आमुचा. कानिपनाथ आलाय म्हटल्या बरोबर एक संशय त्या ठिकाणी ज्या काही असणाऱ्या मच्छिंद्रनाथाला आला. तो मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी बोलू लागले दुधात साखर पडाव का मीठ? साखर. आता मीठच पडलं का काय सगळं नासवून टाकल हे ना म्हणू लागला. बोला आता कैसे तरी याची न्यावे ग्रामा
अश्वशिबिके सोहनिघाला. आता असो कोण का असना, आपण एखादा संत भेटीला आलाय म्हटल्याच्या नंतर त्याच्या भेटीला जाणं एक कर्तव्य संताचं एका ज्या काही असणाऱ्या पंथाचं आहे असं म्हणून जे काही कानिफनाथाच्या भेटीला कोण चालले, मच्छिंद्रनाथ निघाले. परस्पर भेटी झाल्यावरी कानी पापा होरी हृदय भितरी समाधान मिळवले. आणि कानिफनाथाच्या भेटीसाठी जे काही असणार मच्छिंद्रनाथ आले. मच्छिंद्रनाथाने कानिफनाथाला पहिलं एक समाधान वाटलं. बोला. मग आदेश होनी नमन हृदय भरधरी कर्ण कवर्ण महिपसरोनी योग तयावरी पैसविना. प्रथमता पाहिलं एकमेकांना. प्रथम ज्या काही असणाऱ्या कानिफनाथाची आणि मच्छिंद्रनाथाची द्रष्टादृष्टी यावेळेस झाली म्हणजे समोरासमोर भेट झाली. आपण भेट झाल्यावर राम राम करतात. आमचे महाराज मंडळी जे हरी म्हणतात. तस त्यांच्यामध्ये आदेश हा जो काही असणारा शब्द एकमेकाला बोलले. भरधरी वस्त्राचं आसन ज्या काही असणाऱ्या मच्छिंद्रनाथाने टाकलं आणि त्याच्यावर कानिफनाथाला बसवलं. बोला. मग कोण कोणाची समूळ कथा तदनु पुसता गुरुचे पंथा काही सांगितली समूळ वार्ता जालिंदर जन्मापासून. एकमेकाला बोलले. सगळ्याच जे काही असणार क्षमकुशल विचारलं आणि मग कानिफनाथाने जालिंदरनाथाच्या जन्मापासूनची पूर्ण कथा मच्छिंद्रनाथाला सांगितली. आणि काय करतात ऐका. मग मच्छिंद्र म्हणे जालिंदरनाथ देतानुग्रह उत्तमयात तरी तू कानिफा नाम सूत भूबंधू तो माझा. आणि मग त्यावेळेस त्या ठिकाणी कानिफनाथाची जे काही असणारी कथा ऐकली, जालिंदरनाथाच्या जन्मापासूनची कथा ऐकली आणि मग त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने सांगितलं की तू माझा जो काही असणारा गुरुबंधू आहेस. मग शब्दी अधिकोत्तर वाढत चालली प्रेम लहर. मग वाहोनी गजस्कंदावर ग्राम माझी आणिले. बघा, ज्या मच्छिंद्रनाथाच्या मनामध्ये एक धसका बसला होता. गोरक्षनाथाला आपलं नाव दुसरं सांगू लागलाय. आता त्याच्या भेटीला जावं की न जावं असा विचार मच्छिंद्रनाथाला येऊ लागला. आणि ज्यावेळेस भेट झाली, एकमेकाच्या गप्पा झाल्या, एकमेकाचे गुरु कोण आहेत, त्यांचा पंथ कुठून आलेला आहे, त्याची गुरु परंपरा विचारली आणि मग मात्र मच्छिंद्रनाथाचा संशय गेला. हा मला स्त्री राज्यातून परत घेऊन जाणार नाही. हा विश्वास कुणाला पटला? मच्छिंद्रनाथाला पटला. जसं जसं गुण एकमेकाचे पटले, प्रेम जडत आणि एकेकाचे अवगुण दिसू लागले, ते एकमेकावर बोट मोडतात. बरं का? त्याच न्यायाप्रमाणे मच्छिंद्रनाथाने म्हटले आता हा मला घेऊन जाणार नाही याची निश्चित खात्री मला आहे. मग आता काय करावं? गावाच्या बाहेर ही भेट झाली.
आता त्या कानिफनाथाला हत्तीवर बसवलं, हत्तीवर बसवून मिरवणूक काढत 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 गावामध्ये नेली आणि त्याचा आदर सत्कार मोठ्या प्रेमाने केला. कशासाठी माहितीये का? कशासाठी? तिथून घेऊन जाऊन म्हणून जे काही असणाऱ्या त्या कानिफनाथाला हत्तीवर बसवून फिरवलं. बोला. राहिला परितोनाथ पैसा तरी समूळ कथा मग नाना युक्ती रचोनी चित्ती स्वये करी मचिंद्र जती एक मासाची प्रीती काळी पार हविला त्या स्थानी. आता पाहुणा लय प्रेमातला म्हणलं की लय दिवस जाऊ देत नाही. तसंच मच्छिंद्रनाथाने आता याला मी या ठिकाणाहून जे काही असणार प्रेमानं राहू म्हणून 1 महिना ठेवून घेतलं. काय काय होत आहे का? राहिला परितोनाथ पैसा तरीचा मूळ कथा सुधार पुढीले अध्यायी श्रवणी बसा श्रवण होईल सकली का. आता तिथं 1 महिन्यात काय काय पाहुणचार मच्छिंद्रनाथ ज्या काही असणाऱ्या तिलोत्मय बरोबर जे काही असणाऱ्या त्या कानिफनाथाचा करतात हे आताच कथा नाही. उद्याच्या अध्यायामध्ये ज्या ठिकाणी धोंडीसूत मालू कवी आपल्याला सुंदर ही कथा सांगणार आहेत. म्हणतात हरी हा भक्ती कथा सार पुन्हा वैष्णवांचे निज माहेर प्रपंच जाणो निरावे स्थिर या धवलगिरी येवोनी. आता या धवलगिरी येवोनी म्हणजे या ठिकाणी प्रपंच कसा सांगणार ही सुंदर जे काही असणारी कथा आहे. किंवा या कानिफनाथाने जे आपल्या गुरुवरचं प्रेम निष्ठा भक्ती कशी दाखवली हे आपल्याला उद्याच्या अध्यायामध्ये ऐकायला मिळेल. धुंडीसुत नरहरी वंशी कवी मागू नाम जयाशी तो मैसला ग्रंथ माहेयाशी सुख संपन्न भोगावया. जे काही असणारे धुंडीसूत मालू कवी आपल्याला गोरक्ष काव्य किमयागार या ग्रंथामधून जो काही असणारा हा नवनाथ ग्रंथ एक सार म्हणून काढलेला आहे त्याच न्यायाप्रमाणे आपल्याला हे सांगू लागले. स्वस्ती श्री भक्ती कथा संमत गुरुच काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर्पंचदशाध्याय गोडा श्री कृष्ण नमस्तु पुंडलिका वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव चिंतन गुरुदेव दत्त पार्वती पते शिव हर हर महादेव. श्री गणेश